चॅनल कुस्तीचा आखाडामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या आठवड्यातील WWE स्मॅकडाऊन शो मधील सर्व अपडेट्स जाणून घेणार आहोत. या आठवड्यातील WWE स्मॅकडाऊन डब्लिन आयर्लंडमध्ये पार पडला. डब्लिनमधील आवडती आणि महिला इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन असलेली बेकी लिंच हिने आपल्या होमटाऊन शहरात शोला सुरुवात केली. तिच्या भाषणादरम्यान प्रेक्षकांनी "वी वॉन्ट लायरा" अशा घोषणा दिल्या, ज्याचा संदर्भ लायरा वल्किरिया या रेसलरकडे होता. यावर बेकीने सांगितले की तिने लायराला आधीच एकदा हरवले आहे आणि आता तिला पुन्हा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी संधी मिळणार नाही. त्यामुळे बेकीने प्रेक्षकांना विनंती केली की त्यांनी त्यांचा घोषणावर आणि श्वासावर वेळ वाया घालवू नये. अशा शब्दांत तिने चाहत्यांना चिडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर WWE विमेन्स चॅम्पियन टिफनी स्ट्रॅटन आपल्या एंट्रीने बेकीचे भाषण थांबवते. ती रिंगमध्ये येऊन प्रेक्षकांना प्रोत्साहन देते. त्यानंतर लगेचच नाया जॅक्स तिच्या एंट्रीने टिफनीला आणि बेकीला व्यत्यय आणते. मग बेकी लिंच आणि नाया जॅक्स मिळून टिफनी स्ट्रॅटनवर हल्ला करतात, पण तेव्हा जेड कारगिल तिच्या बचावासाठी येते आणि हल्ला थांबवते. यानंतर WWE स्मॅकडाऊनचे जनरल मॅनेजर अधिकृतपणे जाहीर करतात की आता एक टॅग टीम मॅच होणार आहे, टिफनी स्ट्रॅटन आणि जेड कारगिल विरुद्ध बेकी लिंच आणि नाया जॅक्स. यानंतर द मिज आपल्या टॅग टीम पार्टनर कार्मेलो हेस याच्यासोबत टॅग टीम सामन्यासाठी रिंगमध्ये आला आणि त्याच्यासमोर होते मोटर सिटी गनची टीम. सामन्याच्या सुरुवातीलाच कार्मेलो हेसने अनपेक्षितपणे टॅग घेतला, ज्यामुळे मिजला रिंगमधून बाहेर जावे लागले आणि पुन्हा टॅगच्या प्रतीक्षेत राहावे लागले. मिज आणि कार्मेलो यांच्यातील संवाद आणि समन्वय संपूर्ण सामन्यात कमकुवत दिसून आला. कार्मेलोने मिजकडे टॅग मागितल्याचा आव दाखवला, पण शेवटच्या क्षणी हात मागे घेतला आणि स्वतःच सामना सुरू ठेवला. मिज आश्चर्यचकित झाला आणि एका स्प्रिंगबोर्ड मूव्ह दरम्यान कार्मेलोच्या पाठीत टॅप करून स्वतःच जबरदस्तीने टॅग घेतला. हा परस्पर जबरदस्तीने टॅग घेण्याचा प्रकार संपूर्ण सामन्यात पाहायला मिळाला. मागील आठवड्यात जसे झाले होते तसेच परत एकदा जेव्हा कार्मेलोच्या नियंत्रणात सर्व होते तेव्हा मिजने त्याच्या पाठीमागून टॅग घेतला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. विरोधी टीमने या गोंधळाचा फायदा घेतला आणि त्यांच्यावर हल्ला केला. या गोंधळात कार्मेलोला विरोधकाने रिंग बाहेर फेकले, पण त्याने देखील त्या विरोधकाला आपल्यासोबत बाहेर नेले. मिजने या संधीचा फायदा घेत रिंगमध्ये पिन करून आपल्या टीमसाठी विजय मिळवला. यानंतर महिला विभागातील सामना झाला, ज्यामध्ये शार्लॉट फ्लेअरचा सामना पायपर निवनशी होता. पण रेफरी चेल्सी ग्रीनच्या टीममधील एका सदस्यामुळे लक्ष हटवून घेत असताना त्या टीमच्या दुसऱ्या सदस्याने शार्लॉटच्या डोळ्यात बोट घातले. त्याचवेळी शार्लॉटने पायपर निवनला सबमिशनमध्ये पकडले होते. या हस्तक्षेपामुळे पायपर निवनने सामना जिंकला. यानंतर जॉन सीना आपल्या पुढील सामन्यासाठी लोगन पॉलला संदेश देण्यासाठी रिंगमध्ये येतो, परंतु तो बोलायला सुरुवात करण्याआधीच लोगन पॉलची एंट्री होते आणि तो जॉन सीना व आयर्लंड डब्लिनमधील WWE युनिव्हर्सची खिल्ली उडवायला सुरुवात करतो. लोगन पॉल म्हणतो की जॉन सीना हा फक्त एक चांगला अभिनेता आहे, ज्याला कुस्ती फक्त थोडीच येते, आणि त्यामुळे तो सीनाला कमी दर्जाचा रेसलर म्हणतो. यावर उत्तर देताना जॉन सीना माईकवरून लोगन पॉलला WWEच्या दृष्टीने एक निराशाजनक आणि अपमानास्पद व्यक्ती असल्याचे सांगतो. त्यानंतर तो रिंग बाहेर जातो आणि रिंग साईडवर ठेवलेली प्राईम ब्रँडची ड्रिंक प्रोमो टेबल जोरात ढकलून देतो आणि लोगनला म्हणतो, तू आम्हाला फक्त तुझ्या खराब ड्रिंकच्या ब्रँडिंगसाठी वापरलेस. सीना लोगन पॉलला एक पॅरासाइट म्हणतो, जो येथे सर्व गोष्टींना आणि खरपात्र असलेल्या रेसलर्स पासून संधीही हिरावतो. जॉन सीना पुढे सांगतो की आपल्या फेअरवेल टूरमध्ये त्याला डॉमिनिक मिस्टेरियो, AJ स्टाईल्स, सेट रॉलिन्स किंवा जेकब फॅटू यांच्या विरुद्ध सामना करायला आवडले असते, पण त्याऐवजी त्याला लोगन पॉलशी सामना करावा लागतोय. प्रेक्षकांनी AJ स्टाईलच्या घोषणा द्यायला सुरुवात केल्यावर सीना प्रेक्षकांकडे बोट दाखवून म्हणतो, हेच आहेत ते चाहते, यांना हे दिग्गज सामने पाहायचे आहेत, पण मी फक्त माझ्या वेळ तुझ्यासारख्या रेसलर्सवर वाया घालवतोय. यानंतर लोगन पॉल सीनाला ढकलतो आणि त्याची खिल्ली उडवतो. लोगनने सीना यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण सीना डॉज करतो आणि लगेच ॲटिट्यूड अडजस्टमेंट देत लोगन पॉलला रिंगमध्ये पाडतो.
खूप मोठ्या कालावधीनंतर जॉन सीनाचा अस्सल, धारदार, खराखुरा आणि प्रेरणादायी प्रोमो पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. याचमुळेच सीना आजही WWEच्या दिग्गज आहे. यानंतरचा सामना होता स्ट्रीट प्रॉफिट्स विरुद्ध JC माटेओ आणि टामा टोंगा या टीमच्या. स्ट्रीट प्रॉफिट्सनी हा सामना जिंकला आणि त्यांच्या विजयात जिमी उसो आणि सॅमी झेन यांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपाचा मोठा वाटा होता. सॅमी झेन आणि उसो यांनी रिंगच्या बाहेरील धोके तल्हा तोंगा आणि सोलो सिकोआ यांना तटस्थ करून ठेवले, त्यामुळे सामन्यात बाहेरील अडथळा निर्माण झाला नाही. यानंतर R-Truth आणि ॲलिस्टर ब्लॅक यांच्यात सामना होणार होता, पण R-Truthने घोळ करून डब्लिन आयर्लंड ऐवजी डब्लिन जॉर्जिया येथे फ्लाईट पकडली. मात्र R-Truthने सांगितले की जरी तो तिथे पोहोचला नसला तरी त्याचा एक मित्र आहे ज्याने डब्लिन आयर्लंड येथे पोहोचण्याचा मान केला आहे, आणि तो मित्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून डॅमियन प्रीस्टच निघाला. पण प्रीस्ट रिंगमध्ये येताच दोघांमध्ये तुफान झटापट सुरू झाली आणि सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करून भांडण थांबवावे लागले. पुढे रिंग साइडवरील कमेंटेटर्स कोडी रोड्सच्या आरोग्याबद्दल अपडेट देत असताना ड्रू मॅकेंटायर अचानक मागच्या वाटे येतो. तो म्हणतो, कोडी, मी तुझ्यासाठी आणि तुझ्या WWE टायटलसाठी येतोय. एवढ्यात प्रेक्षकांमध्ये अफाट उत्साह उसळतो आणि सगळे एकदम ओरडू लागतात. ड्रू स्क्रीनकडे पाहतो, पण गोंधळाकडे दुर्लक्ष करून आपले भाषण पुढे चालू ठेवतो. तेवढ्यात रँडी ऑर्टनने मागून येत ड्रूला जोरदार RKO दिला आणि ड्रू रिंगमध्ये निश्चित पडला. आता या कथेने जबरदस्त वळण घेतले आहे. ड्रू मॅकेंटायर कोडी रोड्सच्या WWE टायटलच्या मागे लागला असताना रँडी ऑर्टनची अचानक झाली हल्ला ट्विस्ट घेऊन आला आहे. आता प्रश्न आहे, रँडी ऑर्टनची भूमिका नेमकी काय आहे? कदाचित कोडीपर्यंत पोहोचण्यासाठी ड्रूला प्रथम ऑर्टनला पराभूत करावे लागेल, ज्यामुळे कोडीला जखमीतून बरे होण्यासाठी अधिक वेळ मिळेल, किंवा मग तिघांमधला तुफानी ट्रिपल थ्रेट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कित्येक शक्यता आहेत आणि त्यामुळे अँटिसिपेशन अधिकच वाढली. यानंतर मुख्य आकर्षण असलेला टॅग टीम सामना झाला, ज्यामध्ये बेकी लिंच आणि निया जॅक्स विरुद्ध टिफनी स्ट्रॅटन आणि जेड कारगिल असा मुकाबला रंगला. या सामन्यात जेड कारगिलने मिया जॅक्सला पिन करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामना चांगला झाला, पण फार काही विशेष असा काही वाटला नाही. मात्र शो इथे संपला नाही. यानंतर बॅकस्टेज सेगमेंटमध्ये स्मॅकडाऊनचे जनरल मॅनेजर जॉन सीनाकडे ब्रॉक लेसनरच्या अपडेटसाठी येतात. एवढ्यात अचानक लोगन पॉल कुठून तरी येतो आणि ब्रास नकल्सने सीनाच्या चेहऱ्यावर जोरदार मारून धावून निघून जातो. जनरल मॅनेजर लोगन पॉलवर ओरड त्याच्या पाठलाग करतात आणि नंतर लगेच परत येऊन सीनाच्या प्रकृतीची चौकशी करतात. याच नाट्यमय घटनेने या आठवड्यातील WWE स्मॅकडाऊनचा शो संपतो.